ओके, चला तर मग एका महत्त्वाच्या विषयावर बोलूया. आजची आपली जी शिक्षण प्रणाली आहे आणि त्यामुळे मुलांवर जो एक प्रचंड दबाव येतोय त्यावरच आज आपण बोलणार आहोत. बरं, सुरुवात कुठून करायची? तर एका अशा गोष्टीपासून जी आपल्या सगळ्यांच्याच ओळखीची आहे, आणि ती म्हणजे मुलांच्या पाठीवरचं ते जड दप्तर. हो, तेच. खरंय ना? म्हणजे हे वाक्य किती अचूक आहे बघा. फक्त पुस्तकांचं वजन नाही आहे, तर त्यासोबत अपेक्षांचंही वजन आहे. असं वाटतं की या ओझ्याखाली मुलांचा बालपण कुठेतरी हरवूनच जातंय. आणि मग एक प्रश्न मनात येतोच की हे नक्की काय आहे? हे शिक्षण आहे की स्पर्धा? आपण मुलांना शिकवतोय की त्यांना फक्त एका न संपणाऱ्या शर्यतीत धावायला भाग पाडतोय? हे सगळं बघितल्यावर असं वाटतं की शाळेचा जो मूळ अर्थ होता तोच कुठेतरी बदलून गेला आहे. जरा आठवून बघा, एक काळ होता जेव्हा शाळा म्हणजे काय होतं? नवीन मित्र बनवणं, खेळणं आणि खूप उत्सुकतेने काहीतरी नवीन शिकणं. ती एक वेगळीच मजा होती, नाही का? पण आज काय झालंय? पूर्वी जिथे शिकण्यावर भर होता तिथे आता फक्त तुलना करणं उरलंय. सतत दुसऱ्यांशी तुलना. म्हणजे ज्ञान मिळवण्यापेक्षा दुसऱ्याच्या पुढे कसं जायचं हीच जणू एक स्पर्धा लागलीय. आणि ह्याच सततच्या तुलनेतून काय निर्माण होतं? तर दबाव, चिंता आणि अपेक्षा. आजकाल अनेक मुलांसाठी शाळा म्हणजे फक्त ह्याच 3 गोष्टी. बरं, मग हा दबाव येतो तरी कुठून? कोण टाकते हा दबाव? याचं उत्तर आहे अपेक्षांच्या एका त्रिकोणामध्ये. या त्रिकोणाचा पहिला कोण म्हणजे पालक. त्यांना काय हवं असतं? आपला मुलगा किंवा मुलगी टॉपर असावी. दुसरा कोण येतो शाळेकडून? शाळेला काय हवं असतं? एक रँक. कारण रँकमुळे शाळेची प्रतिष्ठा वाढते. आणि हा त्रिकोण पूर्ण करतो आपला समाज, जिथे 99% मार्क मिळाले की तुम्ही यशस्वी, नाहीतर नाही. हेच यशाचं एकमेव गणित बनले. पण या टॉपर, रँक आणि टक्क्यांच्या गोंधळात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती मात्र विचारायची राहूनच जाते. एवढ्या सगळ्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेल्या त्या मुलाला कोणीच हा साधा प्रश्न विचारत नाही की बाळा, तू आनंदी आहेस का? आणि हीच तर शोकांतिका आहे. एवढ्या सगळ्या मागण्यांमध्ये हा एक साधा प्रश्न विचारायला कुणालाच वेळ नाही. मुलाच्या स्वतःच्या इच्छा, त्याचा आनंद, याला या शर्यतीत काहीच किंमत नाही. मग या सगळ्यावर उपाय काय? सगळी सिस्टीमच बदलायची का? कदाचित नाही. कदाचित सुरुवात आपल्या विचारसरणीत, आपल्या दृष्टिकोनात बदल करण्यापासून होते. एक विचार करून बघा, आपण फक्त गुणांवर लक्ष देण्याऐवजी मुलाच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केलं तर? म्हणजेच मुलाच्या दप्तरात किती पुस्तकं आहेत यापेक्षा त्याच्या मनात काय विचार चालले आहेत याची काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि हाच विचार आपल्याला पुढे घेऊन जातो. काय होईल जर आपण संपूर्ण प्रणाली बदलण्याचा अट्टहास करण्याआधी फक्त आपला दृष्टिकोन बदलला तर? कदाचित खऱ्या बदलाची सुरुवात ही इथूनच होत असेल.